झी 24 तास एक पाऊल पुढे। अमित 8 वाजता बरोबर बाळासाहेबांच्या महायात्रेला सुरुवात होणार आहे। तिथे कशा प्रकारे तयारी आहे? खरं तर आता रात्रीपासून जी गर्दी झाली होती त्या गर्दीमध्ये क्षणाक्षणाला वाढ होताना दिसत आहे। मोठ्या संख्येनं जमाव मातोश्री निवासस्थानावर या ठिकाणी जमलेला आहे आणि सतत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष या ठिकाणी केला जात आहे। शिवसेनेचा जयघोष या ठिकाणी केला जाताना दिसत आहे आणि स्कायवॉक असतील, रस्ते असतील, ते आता माणसांच्या गर्दीने भरायला सुरुवात झालेली आहे आणि 7:45च्या सुमारास बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव सजवलेल्या ट्रकवर ठेवलं जाणार आहे आणि तिथून ही सगळी यात्रा ही शिवाजी पार्कच्या दिशेने शिवसेना भवनच्या दिशेने निघणार आहे। तेव्हा खऱ्या अर्थानं या लोकांना आपल्या भावनांना आवर घालता येणार नाही, कारण जे सगळे या ठिकाणी दाखल होत आहेत चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसतच आहे, पण त्याचबरोबर शेवटचं दर्शन घेण्याची आस सुद्धा त्यांना या ठिकाणी लागलेली आहे आणि न भूतो न भविष्यती अशी गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आणि शिवसेना भवन पर्यंत हा सगळा जेव्हा प्रवास पोहोचेल तेव्हा मोठ्या संख्येनं या ठिकाणी दुतर्फा लोक जमा झालेले असतील आणि कदाचित भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या राजकीय नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी या अंत्यदर्शनाच्या यात्रेसाठी एवढी गर्दी उसळली नसेल, तेवढी गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि म्हणूनच पोलीस प्रशासन असून दे, पालिकेचं प्रशासन असून दे, हे सेवा देण्यासाठी सुद्धा सज्ज झालेलं आहे। कुठेही गडबड गोंधळ होणार नाही, कुठेही लोकांना त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे। आणि ज्या प्रकारे शिवसेनेतर्फे किंवा मातोश्रींना घोषणा करण्यात आली होती की शिवसैनिकांनी शांतता पूर्ण या सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हावं, लोक सुद्धा संयम दाखवताना दिसत आहेत आणि अभूतपूर्व गर्दीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 7:45च्या सुमारास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव सजवलेल्या ट्रकवर ठेवून तिथून ही यात्रा निघणार आहे आणि थोड्याच वेळात या सगळ्या यात्रेला सुरुवात होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमताना दिसत आहे। नक्कीच अमित, 7:45 वाजता या महायात्रेला सुरुवात होणार आहे। शिवसेना भवन इथे काही वेळ बाळासाहेबांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे। किती वाजेपर्यंत ही महायात्रा तिथे पोहोचू शकेल? खरं तर 8:08च्या सुमारास हा सगळा प्रवासाला सुरुवात होणार आहे आणि 1 तासामध्ये म्हणजे जरा 9 वाजेपर्यंत हे पार्थिव शिवसेना भवनला पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र गर्दीचं स्वरूप बघता कदाचित त्याला 2 ते 3 तास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, एवढी गर्दी या ठिकाणी उसळण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे जे नियोजित शेड्यूल आहे ते कदाचित विस्कटण्याची शक्यता आहे। शिवसेना भवनला पोहोचण्यासाठी कदाचित जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे आणि मग त्यानंतरच त्या ठिकाणी पुढचा अंत्यदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहे। असं असलं तरी या ठिकाणी क्षणाक्षणाला गर्दी ज्याप्रमाणे वाढताना दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी अभूतपूर्व गर्दी होत असताना पोलीस प्रशासनावर सुद्धा एक प्रकारचा दबाव आहे की या गर्दीवर नियंत्रण ठेवायचं आणि हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडण्याचं आव्हान सुद्धा पोलीस प्रशासनासमोर या ठिकाणी आहे। नक्कीच अमित, पोलीस प्रशासनासमोर सुद्धा एक मोठं आव्हान आहे, कारण लाखो शिवसैनिक आज शिवाजी पार्कवरती त्याचबरोबर या महायात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल होत आहेत। मुंबईत काही शिवसैनिक काल रात्रीपासूनच दाखल झालेले आहेत। सध्या मातोश्री बाहेर शिवसैनिकांची गर्दी आहे अमित? 9:08च्या सुमारास यात्रेला सुरुवात होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी गर्दी खरं तर रात्रीच जमायला सुरुवात झाली होती। वारंवार शिवसेना प्रमुखांचा जय जयकार या ठिकाणी होताना दिसत होता आणि ज्या प्रकारे काल दुपारी 3:30च्या सुमारास शिवसेना प्रमुखांच्या निधनाची घोषणा करण्यात आली, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झाली होती आणि आता ही गर्दी काही लाखांच्या संख्येत या गर्दीचं रूपांतर होणार आहे आणि असंच चित्र दिसत आहे आणि थोड्याच वेळेत म्हणजे साधारण तासाभरातच या यात्रेला अंत्यदर्शनासाठी त्या यात्रेला सजवलेला ट्रक अजून या ठिकाणी जरी आला नसला तरी त्याची सुद्धा सर्वजण वाट बघत आहेत, कारण रात्रभर तो दादरच्या फुल मार्केटच्या इथे ठेवण्यात आला होता आणि मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो सजवण्याचं काम सुरू होतं आणि आता कुठल्याही क्षणी या ठिकाणी तो ट्रक दाखल होईल आणि मग त्यानंतरच खरा हा अंतिम सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।